नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा तुमचं ह्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे ट्राय ऑन टूर 6 मध्ये। तर मी गेल्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला दाखवलेलं आपण हॉटेलमध्ये एका हॉल्ट घेतला होता आणि आपण रूट मॅपिंगच्या द्वारे घरापर्यंतचा रस्ता चूज केलेला आहे। आपण जसं जसं रूट मॅपिंगच्या द्वारे पुढे पुढे जातो आणि आपल्याला वाटलं ना की थोडासा हॉल्ट घेऊया किंवा आता थकलेलो आहोत आणि खूप रात्र सुद्धा झाली असेल, त्याचप्रमाणे आपण रूट मध्ये असणारं हॉटेल चॉईस करतो आणि तिथे आपण स्टे घेतो आणि तसंच एका हॉटेलमध्ये आपण स्टे घेतला होता। तर मी तुम्हाला ट्रिप मध्ये पण दाखवलं आणि सांगितलं की मनूला ट्रॅव्हलिंग मध्ये त्रास होतो आणि ती झोपते व्यवस्थित। आता सुद्धा ती झोपेत आहे, तिच्या अर्धवट झोपेत आम्ही हॉल्ट घ्यायचं डिसाईड केलं, कारण आम्हाला सुद्धा थोडं रेस्टलेस फील होत होतं। तर हे हॉटेल सुद्धा आपल्या हायवे टच आणि रूट मध्ये होतं, त्यामुळे आपण इथे हॉल्ट घेतला। थोडे तास आपण व्यवस्थित झोप घेऊया आणि मग लवकरात लवकर आपला प्रवास कंटिन्यू करूया। चलो चेकआउट आता आपण चेकआउट केलेलं आहे आणि ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहोत आपण। तर गाईज आपण व्यवस्थित झोप घेतलेली आहे आणि आता वेळ आलेली आहे छानसा ब्रेकफास्ट करून निघण्याची। तर माझा तर आज फास्ट होता, पण कुची आणि मनूला ब्रेकफास्ट करायची फार गरज होती, कारण आम्ही खूप लवकर जेवलो होतो आणि त्यांना आता ना एकदम जास्त भूक लागली होती। तर चला आधी व्यवस्थित ब्रेकफास्ट करूया। तोपर्यंत मी विचार केला तुम्हाला थोडंसं हॉटेल सुद्धा दाखवून घेऊया। आता आपण इथे आलोच आहोत आणि ब्रेकफास्ट सुद्धा नाही करणार, तर ह्या मोकळ्या वेळात तुम्हाला हॉटेल ॲम्बियन्स दाखवून घेते। वाव ले वाव पालवी माझी, विथ फ्रेश मॉर्निंग आणि विथ आजारी मनू आम्ही निघालेलो आहोत। मनूला खूप उलट्या चालू झालेल्या आहेत, सो त्या वॉमिटिंग स्टॉप करण्यासाठी आपण तिला औषध दिलं, पण ते काय असर नाही केलं। सो अजून एक आपण औषध डॉक्टरनी जे रेकमेंड केलं ते आपण देऊया आणि मग बघूया ना बेटा। तिने ब्रेकफास्ट पण नाही केलाय कारण तिच्या वॉमिटिंग स्टॉपच नाही होत आहेत। असं होणार होतं कारण अंदाज होता, डॉक्टरने दिलाच होता की हाय अल्टिट्यूडला प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा मग हाय टू लो आल्यावर। तर खूप वेळ झाला आम्ही सिटी एरिया शोधत होतो, कारण आपण गावागावांमधून ट्रॅव्हल करत होतो। त्याचबरोबर आता आपल्याला एक मस्तपैकी सिटी लागलेली आहे। सो गाईज इथे फॉग किती आहे ते बघू शकताय। तिच्या एका फ्रेंडने आम्हाला ऑलरेडी इकडे जो राहतोय त्यांनी सांगितलं होतं, आयडिया दिली होती की रात्री बिलकुल ट्रॅव्हल नका करू, कारण इथे खूपच जास्त फॉग असतो। आणि बघू शकताय झाडाच्या पहिल्या 2 झाडाच्या पलीकडे काय दिसतंय का सांगा तुम्ही। तर फॉग बघता बघता आपण सिटी एरियामध्ये मेडिकल सुद्धा शोधत होतो, कारण मनूला वॉमिटिंग होत होत्या आणि आपल्याला डॉक्टरने अजून एक औषध सजेस्ट केलं। जी औषधं आपण सोबत आणली होती त्यातले काही औषधं तिला आता वर्क नव्हते करत असं आम्हाला वाटलं। सो आम्ही डॉक्टरला परत एकदा कन्सल्ट केलं। ह्याच सिच्युएशन वरून मी तुमच्या सोबत काही शेअर करते की आपण ह्या ट्रिपला येण्यापूर्वी आपण मनूला एवढ्या हाय अल्टिट्यूडला आणि 0 पॉइंटला घेऊन जाणार आहोत। हे तिला डॉक्टरकडे नेऊन आम्ही त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या होत्या की आम्हाला थोडं सजेशन द्या की तिची प्रिकॉशन आम्ही कशी घेऊ, की थंडी वाजल्यानंतर आम्ही आमच्यासाठी पण काय प्रिकॉशन घेऊ शकते। हे सगळं आम्ही डॉक्टरला कन्सल्ट करूनच निघालो होतो। ही जी ट्रिप होती त्या सगळ्या लोकेशन्सलाच लहान मुलांना घेऊन जाणं सेफ नव्हतं, तर सेफ्टीचा विषय होता, त्यामुळे डॉक्टरनी केलेलं सगळं सजेशनचं सामान पण आम्ही आमच्या सोबत आणलं होतं आणि त्याचबरोबर मेडिसिन सुद्धा। बट त्यांनी काही प्रिकॉशन्स पण घ्यायला सांगितले होते खास, आणि ते सुद्धा आम्ही घेतले। सो एक सजेशन ब्लॉग द्वारे तुम्ही जेव्हा पण अशा लोकेशन्सला ट्रॅव्हल करताय तुम्ही डॉक्टरला नक्की कन्सल्ट करा हा। तर चला अजून एक गोष्ट मी तुमच्यासोबत खूप खास शेअर करते, ती म्हणजे ही कुचीची गॉगल। तर ही एक स्पेशल गॉगल आहे ज्याच्यामधून आता बघू शकता आपल्याला ह्या गॉगल वेअर केल्यानंतर समोरची गाडी दिसते, पण जर नाही वेअर केली तर माझ्या डोळ्यांनी ते दिसत नव्हतं इझिली।
तर तसंच ह्या सगळ्या छान छान टिप्ससाठी आमच्या व्लॉगला भरपूर शेअर करा. आणि तर ह्या सगळ्या छान छान टिप्ससाठी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसंच आपण मेडिकल शोधत होतो. आपल्याला खूप छान हॉस्पिटल आणि त्याच्या खाली मेडिकल सुद्धा भेटलेलं आहे. आणि मनूला जे औषध हवं होतं ते सुद्धा मी घेऊन आलेली आहे. ORS सुद्धा त्याचसोबत घेऊन आलेली आहे. आणि आता ते औषध मनूला देऊ म्हणजे मनूला पण आराम भेटेल. तर चला आता परत आपली जर्नी कंटिन्यू करूया. तर इकडे बिहार साईडला बघू शकता ऑटोमध्ये ती जास्त ओव्हरलोड करतात आणि मग रिस्क मध्ये ट्रॅव्हल करत असतात. हा काय बेटा तुला आता काय आवडतं? घर आवडतं. हा गरम 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 गरम. तुला स्नो नाही आवडत? का नाही आवडत? थंडी आहे खूप खूप थंडी आहे. पण थंडी वाजणार. मग एल्सा एल्सा कसा बनणार? हा घरी जाऊ. अच्छा फक्त ते ऍक्टिंग मध्ये एल्सा बनायचं आहे ना. हा. ठीक आहे आपण बनवू आणि स्नोफॉल कॉपी करते मी. कॉपी ठीक आहे कॉपी करायचं कळलं. असली का एल्साचं भूत उतरलेलं आहे. तर गाईस असंच करा तुम्ही सुद्धा जर एल्साचं भूत चढलेलं असेल तर. राईट. आम्ही तर एकदम भारी तिचं हे खूळ काढून टाकलेलं आहे. सो कमेंट करून सांगा आमची आयडिया कशी वाटलेली आहे. तर आता खूप वेळ झाला. मनूने काही खाल्लंही नव्हतं कारण वॉमिटिंग्स होत होत्या. पण आता तिला एकदम बरं वाटतंय आणि तिची इच्छा आहे नारळ पाणी प्यायची. तर आम्ही इथे थोडा हॉल्ट घेतलेला आहे. तर चला आता नारळ पाणी पिऊन झालेलं आहे. आता आपण आपल्या प्रवासाला परत स्टार्ट करूया. So we are on the highway, Patna highway. आणि बघा आपण किती सुंदर ब्रिजवर आलेलो आहोत. हर गंगे. हर हर गंगे. तर इकडे खूप छान छान मंदिरं होती आणि अगदी जवळजवळ सुद्धा होती. ज्या कोपऱ्याला जाल तिथे तुम्हाला छानसं मंदिर दिसायला बघायला भेटत होतं. तर त्याचमुळे मी जेवढे कॅप्चर करता आले मंदिरं तेवढे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर भाज्यांवर नजर पडली तर तिकडे आम्ही नोटीस केलं भाज्या सुद्धा अगदी ताज्या ताज्या होत्या. आणि इथे फार्म एरिया पण खूप जास्त होता. त्यामुळे भाज्या आणि शेती करणारी लोक असतील त्यामुळे भरपूर फ्रेश भाज्या आम्हाला बघायला भेटल्या. पण फक्त बघायला खायला नाही. हूँ हा बिरके मेरे बातन वेरे सिंग मेरे हूँ हा. व्हेरी गुड. थँक्यू धुरंधर. रॅप आणि गाणं ओळखलं असेल धुरंधर मधलं तर नक्की कॉमेंट्स करून सांगा की गाणं कसं वाटलं आणि कोणतं गाणं होतं पहिल्यांदा. तर ते इकडे बघा आपल्याला राईट हँड साईडला इथे सगळे लोक मॅच बघताना आणि खेळताना दिसत आहेत. जसं आपल्याकडे कसं मॅच खेळतात तसं बिहार साईडची हा मॅच आहे T20. तर आपली जर्नी तर खूप मोठी होती. घरापर्यंत पोचेपर्यंत आपण असं डिसाईड केलं की आपण हेवी फूड्स खायचे नाही म्हणजे जास्तीत जास्त आपण फ्रेशली ट्रॅव्हल करू. कारण तुम्हाला तर मी फॉग दाखवला पण 4 नंतर परत तसाच आपल्याला काही एरियाजमध्ये फॉग लागणार होता. त्यामुळे आपण जे टफ एरियाज होते ते आपण 2-3 तासात कंप्लीट करूया आणि मग आरामात आपण ड्राईव्ह करूया असा आमचा विचार होता. तर आता इथे बघा आम्ही हॉल्ट घेतलेला थोडं पेरू वगैरे खाण्यासाठी. खूप छान छान पेरू होते इकडे अगदी फ्रेश. म्हणाले तशी शेती असल्यामुळे इथे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स तर आम्हाला फार फ्रेश बघायला भेटले. आणि त्याचबरोबर नॉनव्हेज पण इथे छान असेल कारण ग्रेझिंगसाठी इकडे खूप घास वगैरे होती. तर गाईज फायनली आपल्याला जंगल एरिया लागलेला आहे. आणि जंगल एरिया हा आपला फेवरेट असतो कारण तिथे आपल्याला ॲनिमल स्पॉट करायला खूप आवडतात आणि आपल्याला जर काही बघायला भेटलं तर खूप मजा येऊन जाईल. कोचीने गाडी पण बघा किती स्लो डाऊन केली आहे कारण इथे खूप बोर्ड्स लागले होते की एलिफंट्स क्रॉस करतील किंवा हे ॲनिमल्स दिसू शकतील. त्याचमुळे त्याच कॉन्फिडन्समध्ये आम्ही ड्राईव्ह करत होतो. ट्रॅव्हल करून करून आता खूप कंटाळा आलेला आहे आणि भूक सुद्धा लागलेली आहे. तर असंच एक छानसं रेस्टॉरंट बघून आपण आता इथे हॉल्ट घेतलेला आहे. लंच म्हणू की स्नॅक्स टाइम हे माहिती नाही. तर चला जे काय आहे ते आपण पटापट खाऊन घेऊया. तर
आमचं जेवण झाल्यानंतर आम्हाला टेस्ट काही फारशी आवडली नाही, त्यामुळे पोट काही इतकं भरलं नव्हतं. त्यामुळे आम्ही आमच्या आवडीचे स्नॅक्स घेण्यासाठी जवळच्याच एका सुपर मार्टमध्ये गेलो. आम्ही तर कसं तरी आमचा स्नॅक्स टाईम वगैरे कंप्लीट केला, बट मनूला टेस्ट एवढी आवडली नाही आणि त्यातच तिची तब्येत खराब होती. त्यामुळे आम्ही छान छान स्नॅक्स घेऊन तिथं निघालो. तर एवढं ट्रॅव्हल करून इव्हनिंग झाली होती आणि दाखवण्यासारखं मध्ये काय एवढं खास दिसलं नाही, त्यामुळे जर्नी कंप्लीट करण्याकडेच पूर्ण लक्ष होतं. तर ड्राईव्ह करता करता माझं आणि कुचीचं एक ठरलं होतं की आपण होईपर्यंत तरी एकमेकांनी ड्रायव्हिंग करायची आहे, पण जेव्हा आपल्याला रेस्टलेस वाटेल तेव्हा आपण आरामासाठी कुठेतरी हॉल्ट घ्यायचा आहे. आणि तसंच ह्या दिवशी पण आम्हाला खूप स्ट्रेसफुल वाटलं ड्राईव्ह करताना आणि आम्ही परत एक हॉल्ट घेतलेला आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता आपण निघालेलो आहोत रांचीवरून. सकाळ सकाळ एकदा बघू शकताय पूर्ण फ्रीज झालेले आहेत काचा. चला आपण निघूया. फ्रेंड्स इथे बघा ट्रकचा टायर फाटलेला आहे. आता आपण बघू काय कंडिशन आहे. मल्टिपल टायर्स असतात म्हणून काही मेजर ऍक्सिडेंट नाही झाला. नाही, पण जे झालं ते खूप जोरात झालं. हा बघा फ्रंटच टायर फाटलाय. सो फ्रेंड्स हा बघा किती मोठा JSW चा प्लांट आहे. ऑलमोस्ट 2 किलोमीटर झालेत, अजून तो प्लांट संपतच नाहीये. बघा हे बघा इथे दिसेल तुम्हाला मॅप मध्ये. हे बघा किती मोठा प्लांट आहे JSW चा. हा संबलपूर प्लांट आहे JSW चा. सो आता आम्ही कॅफे जवळ थांबलेलो आहोत, वाईल्ड बीन कॅफे. सो आता थोडंसं काय स्नॅक्स टाइम करतो आणि परत निघतो. सोनू पण उठली. सो गाईज आपल्याला इथे सगळ्या अशा प्रकारचे सँडविच भेटले, त्यामुळे आपण गप्प रेडी टू ईट वाले फूड मध्ये जुगाड केला आणि मग आता आपण हे खाणार आहोत. हे अशाच प्रकारचं जेवण जेवायला लागतं रोड ट्रिपला. कसं आहे सो गाईज इथे बघू शकताय, इथे कंटेनर पलटी झालेला आहे. कंटेनर नाहीये, सॉरी ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर ट्रॉली पलटली आहे. ओव्हरलोड इकडे खूप आम्ही बघितले. थोडे जास्त भरतात ना, तिच्या बाजूनी पण जायला भीती वाटते भरपूर. हे बघा, हे तर काहीच नाही, खूप ओव्हरलोडेड आम्ही अजून बघितले होते. राईट, भीती वाटायची तिथून त्यांना क्रॉस करायला. वेलकम टू संबलपूर हायवे. आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांचं आमच्या ब्लॉग थ्रू पण संबलपूर मध्ये स्वागत आहे. हे एक सुंदर मंदिर आहे अंडूर गुंडूर. तर गाईज आपण आता तुम्ही बघितलं विलेज मधून ट्रॅव्हल करत होते तर रस्ते एकदम नॅरो होते, पण जसं आपण हायवेला कनेक्ट झालो तर एकदम क्लिअर आणि मस्त वाईड रोड आपल्याला ड्राईव्ह करायला भेटलेला आहे. तर आताच तुम्ही बघितला आम्ही कुणाला तरी बाय केलं, तर आम्ही कुणाला बाय नव्हतो करत, आम्ही ह्या जर्नीला बाय करत होतो. आम्ही खूप जास्त एन्जॉय केलेला आहे आणि जाताना आम्हाला थोडं दुःख होत आहे, पण वी विल गेट बॅक सून. तर गाईज इथे मी ड्राईव्ह करत असताना कुचीने मला एक कमेंट केलेला आहे की तू एवढे सीट पुढे घेऊन चालवते, एका दिवशी स्टेअरिंगवर बसूनच तू गाडी चालवायला स्टार्ट कर. तर येस, माझे पाय खाली पुरत नाहीये, त्यामुळे मी जरा जास्तच पुढे येते. आणि मी जेव्हा ही कॅमेरामध्ये माझी पोझिशन बघितली मला पण हसायलाच आलं आणि मी कुची जे काय बोलला त्याच्यासोबत सहमत आहे. तुम्हाला काय वाटतंय? तर गाईज आपण ट्रॅव्हल करत करत आणि गप्पा मारत मारत आपण रायपूरमध्ये आहोत आणि रायपूरच्या रोड्सची ब्युटी आपण एन्जॉय करत आहोत. तर गाईज सकाळची आता संध्याकाळ झालेली आहे आणि लवकरच रात्र सुद्धा होणार आहे, पण आम्ही ह्यावेळी कुठे हॉल्ट नाही घेतला. मी पूर्ण दिवस थोडंच ड्राईव्ह केलं होतं आणि मी माझी एनर्जी सेव्ह केली होती, कारण कुचीनी त्याची पूर्ण एनर्जी ड्रायव्हिंगला लावली होती. पण रात्री डिनर नाही करायचं आपण, कारण झोप येऊ शकते आणि नॉनस्टॉप ड्राईव्ह करून आपण लवकर घरी पोचायचं असं आमचं डिसाईड झालं. तर मित्रांनो, आमची सुंदर सिक्कीम सिरीज इथेच संपते, पण हा शेवट नाही, तर एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे. या संपूर्ण रोड ट्रिपमध्ये
तुम्ही आम्हाला भरपूर प्रेम दिलत आणि त्याचसोबत प्रत्येक व्हिडिओला साथ दिलीत, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आता लवकरच आम्ही घेऊन येत आहोत एक भन्नाट आणि पूर्णपणे वेगळी इंटरनॅशनल ट्रॅव्हल सीरीज. आता आपण प्रॉपर पोचलेलो आहोत. आपण लेट नाईट ड्राईव्ह केलेला आहे. हाफ एक तास कुचीने, बाकी थोडं मी, असं करून आपण रात्री सुद्धा ड्राईव्ह करून आपल्या घरी यायला पोचलेलो आहोत. सो बघूया आता एंड आपण कसा करतोय व्लॉगिंगचा. जर क्लोजर नाही दिला तर हाच क्लोजर असेल. सो पहिली आमची फरमाईश आहे, घरी पोचल्या आपण मुंडी आणि भेजा फ्राय वगैरे खायचंय. आपलं जे ऑथेंटिक जेवण आहे ते जेवायचंय. सो आता आपण अगोदर तिकडे जाणार आहोत. अशी आपली ट्रिप एंड होणार आहे. सगळ्या इकडचं फूड एक्सप्लोर करून स्वतःच्या हाताची किंमत, माझ्या हाताची किंमत कळलेली आहे चांगल्यापैकी दोघांना. कळलं? आणि तुम्हाला पण माझे रेसिपीज कसे वाटताय ते नक्की मला कमेंट करून सांगा. ते तुम्ही कमेंट तेव्हाच कराल जेव्हा तुम्ही गँगटॉक पूर्ण एक्सप्लोर करून याल. तर आता आपण जाणार आहोत एका मस्तशा इंटरनॅशनल ट्रिपवर. पण हो, ह्यावेळी आमच्यासोबत आणखी कोणीतरी खास व्यक्तीही असणार आहेत. कोण आहेत बरं, हे जाणून घेण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि असेच प्रेम देत राहा. म्हणूनच अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच ट्राय ऑन टूर 6ला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि आमच्या पुढच्या भन्नाट इंटरनॅशनल ॲडव्हेंचरसाठी तयार राहा. बाय, टेक केअर.